शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. चला आता मी करायला लागली भाकरी. आता तुम्ही म्हणताल की आज सकाळी पुरणपोळी केली आणि आता भाकरी टाकायला लागली. तर कुणाकुणाच्यात असं सकाळी पुरणपोळी केली की संध्याकाळच्याला म्हणजे सण ज्यावेळेस करतो ना आपण पुरणपोळी ही, तर कोण कोण संध्याकाळी स्वयंपाक करत नाही, तीच खाते ती. पण आमच्यात तसं नाही. आमच्यात सकाळी जरी पुरणपोळी केली असली ना तरी संध्याकाळी कंपल्सरी एक भाकरी ह्यांना टाकावीच लागते, कारण ते एक टाईमच पोळी खातात दुपारी, तेवढी संध्याकाळी ती पोळी खातच नाहीत. आणि मला तर सोमवार सोडायला आहे म्हणलं पण त्यांच्यापुरती एक भाकरी टाकावीच लागते. आणि बऱ्याच जणांच्यात काय होतं माहिती का, आता माझे सासरे पण तसेच करतात बघा, एकच टाईम पोळी खातात आणि दुपारी पोळी खाल्ली की संध्याकाळी येळवणीची आमटी असते तरी चालते. येळवणीच्या आमटीबरोबर पण एक भाकरी त्यांना लागतेच संध्याकाळी, कारण दोन्ही टायमाला ते पोळी खातच नाही. तुम्हाला दाखवते मी, हे बघा बघा इथं माहिती भाकरी करायचं चालू आहे. त्यांच्यापुरती म्हणलं चला थोड्याशा गप्पा पण माराव्या तुम्हाला भाकरी करत करत. आणि मी काल माझ्या म्हणजे सासरचा व्हिडिओ टाकलेला, त्याला पण भरपूर जणांनी कमेंट केल्या. आणि माझ्या सासूबाईबरोबर पण मी शॉर्ट व्हिडिओ काढलेला, त्याला पण भरपूर जणांनी लाईक केलं, कमेंट केल्या. आणि बऱ्याच जणांनी कमेंट पण केल्या की सासूबाई छान आहेत तुमच्या. तर हो, माझ्या सासूबाई खूप चांगले आहेत. आणि आता माझ्या लग्नाला 26 वर्ष झाली मैत्रिणीनं. आज कधी मला माझ्या सासूबाईनं सासू पण कधी दाखवलं नाही. अगदी मुलीसारखं सांभाळलंय त्यांनी मला. आणि असं कधी मला आठवत पण नाही की त्या कधी माझ्यावर वैतागल्या त्या किंवा रागा वैतागल्या त्या मला कधी ओरडून बोलल्यात, असं कधीच मला आठवत नाही. आणि म्हणजे खूप असं समजून पण घेतात त्या. आणि मलाच काय, माझ्या जाऊबाईला पण त्या कधी असंही नाही. म्हणजे आम्हाला सासूबाईचा कसलाही त्रास नाही मैत्रिणीनं, कसला त्रास नाही. आणि सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला, सासूबाई माझ्या काल मला म्हणत होत्या मला बोलता येईल का, म्हणजे तुम्हाला विचारते पण मला सांगता येईल का व्यवस्थित, कारण मी असं कधी बोलले नाही. पण अगदी त्यांनी खूप छान सगळं सांगितलं, शिक्षण वगैरे त्यांचं. आणि सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, भरभरून कमेंट केल्या. आणि बऱ्याच जणांनी लाईक पण भरपूर केलं त्यांना. तर असू द्या, असा सपोर्ट करा मला. हे बघा, एकच भाकरी करणार आहे त्यांच्यापुरती आणि मोठी, कारण आता दोन तर नाही करत बसत. ते संध्याकाळी एकच भाकरी खाते, तर पण संध्याकाळी त्यांना भाकरीच लागते. भाकरीशिवाय त्याला जमतच नाही. आणि आमच्या इथे ना श्रावण महिन्यात ना अगोदर सगळं स्वच्छ करतात बरं का मी ते सासरे. आणि किचन मात्र ना उद्या सोमवार म्हणताना आज स्वच्छ करतात. त्याच्यामुळं ना काल मी गावाकडे गेल्यावर एवढा पसारा होता, सगळ्या खोट्यावर भांडी वगैरे ही सगळे घासलेली. आणि गॅस पण बाहेर अंगणातच ठेवला होता. मी म्हटलं ना तुम्हाला, माझं सासरचं घर असं जुना वाडा आहे, जुन्या टाईपचा आहे. म्हणजे जुनाच वाडा आहे, असं आता जशी घरं असतात ना तशी नाही, ती कौलारूचा आणि जुना वाडा आहे, जुन्या पद्धतीचा. बाहेरच ठेवला होता गॅस पण जाऊबाईने माझ्या. आणि काल बाहेर स्वयंपाक चालू होता करायचा, कारण सगळं किचन स्वच्छ, सगळी भांडी बाहेर काढून किचन वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं होतं. आणि मी सकाळी म्हणजे नाह्याला गेलेली, हा श्रावण सोमवार होता, पण महादेवाला ती गेलेली. मी काही व्हिडिओ बनवला नाही, कारण तिथं भरपूर बायका होत्यात. म्हणत होत्या दोघी तिघी संगीताताई बनवा की व्हिडिओ, पण म्हणलं नाही बनवलं मी. कारण काय होतं माहिती का, नवीन आपण पडतो, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला. त्याच्यामुळे मी बनवलं नाही. आपल्या जाऊन पाया पडू, महादेवाला बेल दूध हे सगळं वाहून आले, पण काही व्हिडिओ बनवलं नाही. आणि वाटत होतं थोडंसं एक शॉर्ट व्हिडिओ तरी बनवावा, पण म्हणलं नको. आणि मला बायका असल्यामुळे ना मला लाज पण वाटत होती, कारण बायका असल्यावर असं व्हिडिओमध्ये बोलायला किंवा असा कॅमेरा धरून बोलायला नकोच वाटतं बघा. आणि घरात असल्यावर जरा थोडंसं वेगळं पडतं. अजून बाहेर असं बोलायचं एवढंही झालंच नाही माझं. मग असं एकदा कॅमेरासमोर घेतला की मग लगे कट कर, परत चालू कर, असं होतं बघा मैत्रिणीनं. बघू आणि हळूहळू मी प्रयत्न करेन, कारण ज्यावेळेस मी बाहेर जाईन त्यावेळेस मी थोडा व्हिडिओ बनवत जाईन. आणि मला पण तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा की ताई असा व्हिडिओ बनवा, तसा व्हिडिओ बनवा, तर मी त्या हिशोबाने बनवत जाईन. असं काय मला राग वगैरे येणार नाही कुणी चांगलं सांगितल्यावर. आणि मी लाईव्ह पण घेते ना, तर लाईव्हला पण भरपूर ताई येतात लांबच्या, त्या पण सांगतात ताई छान असते. आणि बऱ्याच जणींचला तर तेच म्हणतात की 10 पैकी 5 जणींचा तर तीच प्रश्न असतो की ताई तुमचं बोलणं खूप छान आहे, तुमचा आवाज खूप छान आहे, तुम्ही ताई बोलता खूप छान. पण आता काय, माझा स्वभावच तसा आणि माझी भाषाच तशी आहे हो. म्हणजे कसं जरी मी बोलले ना तरी तसंच बोलणं येतं. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण म्हणलेली, म्हणजे
रागानं बोलले किंवा कशी जरी बोलले तरी माझा आवाजच तसा येतो. तर ती सवयच लागली मला. झाली एक भाकरी केली, त्यांना दाखवते मी तुम्हाला भाजल्यावर मैत्रिणीनं. आणि भैयाला पण माझं आहे ते, पण तो पण जिम करतो, त्या म्हणजे जिमला जातो आणि तो पण डाएटवर असतो, त्यामुळे ती पण एक टाईम पोळी खातो. पण मी त्याला पोळीबरोबर 2 चपात्या करून ठेवल्या होत्या, त्यानं पण खातो. येळवणीची आमटी चपाती खातो. आणि माझ्या नवरा पण संध्याकाळी दूध भाकरीच खातात, कंपल्सरी ती दूध भाकरी खातात. आणि भजी पण आहेत दुपारी केलेलं, मग म्हणले मी भजी 2-3 भजी तोंडी लावतो, दूध आणि भाकरी खातो, फक्त मला एक भाकरी कर. त्यामुळे मग मला त्यांना भाकरी करायला लागली. आणि सोमवार मी तर ना मला वाटते 3 वाजता सोडला, कारण मी माझं वजन कमी करायच्या हिशोबानं, म्हणजे वजन कमी करते ना, म्हणजे जवळजवळ मी 12 किलो वजन कमी केलं. तर मी 1 वर्ष होते, ते आता दसऱ्याला 1 वर्ष होते बघा. मी एकच टाईम जेवण करते आणि कुठला पण उपास असेल ना तर मी दुपारीच सोडते. पण आज सोमवार मी दुपारी नाही सोडला, मला वाटते मी काहीतरी 3-3:30 वाजता सोडला बघा. म्हणजे कालचा पण उपास होता, काल पण मी एकच टाईम फराळ केलेली माझ्या सासरी. काल सासरी फराळ केल्यावर मी काल रात्री पण नाही केलं काय. मग आज सकाळी पण मला वाटलं होतं सकाळी जरा लवकर भूक लागली तर काहीतरी फळ वगैरे काहीतरी खावं, पण मला भूक पण नाही लागली. मग डायरेक्ट 3:30 वाजता सोडला मी सोमवार. त्यामुळे आता माझं काय नाही. आणि ह्यांच्यापुरती जातं, ह्यांचं पण झालं आहे टाईम. आता झाली भाकरी भाजली की करतात जेवण त्यांनी. आणि मला सांगा मैत्रिणींनो, आता माझ्या पण व्हिडिओला पहिल्या व्ह्यूज थोड्या कमी असायच्या, पण आता जरा थोड्या वाढायला लागल्यात व्ह्यूज, सबस्क्राईब पण चांगले वाढायला लागलेत. आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करा आणि कमेंट करत जावा. आणि तुमच्या कमेंट वाचल्या किंवा तुमच्या तुम्ही कमेंट केल्या किंवा लाईक केलं ना, तर एवढं छान वाटतं मला आणि अजून उत्साह येतो. आणि थोडंसं आता व्हिडिओचं टायमिंग पण मी वाढवायला लागले, तर तुम्ही अर्ध्यात बघायचा व्हिडिओ सोडत जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघत जावा मैत्रिणींनो. कारण का माहिती का, थोडंसं मी पहिलं कसं मला माहीतच नव्हतं पहिलं, त्यामुळे मी कमी ना म्हणजे थोडंसं 5 मिनटाचा 4 मिनटाचाच व्हिडिओ बनवायची, 6 मिनटाचा. पण परवा राधा आली होती ना, तर राधा म्हणली ताई एवढा 5-4 मिनटाचा नका व्हिडिओ बनवत जाऊ, जरा थोडा मोठा व्हिडिओ बनवत जावा. म्हणून मग आता ठरवले. आणि मी आता रोजचं डेली तुम्हाला 2 व्हिडिओ मी सोडत जाईन, सकाळी एक आणि संध्याकाळी एक. संध्याकाळचा पण मी स्वयंपाकाचा थोडाफार टाकत जाईन आणि थोडंफार तुमच्याशी बोलत जाईन. मग म्हणलं चला आता, आणि आत्ता मी बनवणारच नव्हते, म्हणलं सकाळी एक सोडलाय, आत्ता एक बनवते. आणि माझ्या सासूबाईला बऱ्याच जणांनी शॉर्ट व्हिडिओला पण सासूबाईला मी घेतलं होतं, तर शॉर्ट व्हिडिओला पण भरपूर जणांनी लाईक केलं, भरपूर जणांनी कमेंट केल्या. आणि माझ्या जाऊबाई पण शॉर्ट व्हिडिओमध्ये आले, तर तिला पण भरपूर जणांनी लाईक केलं, कमेंट केल्या. खूप छान वाटलं. आणि तुम्ही माझ्या फॅमिलीला, म्हणजे माझी फॅमिली तुम्हाला सगळ्याला आवडते, त्यामुळे बरेच जण म्हटले की ताई तुझं सासर खूप छान आहे, तुझ्या सासूबाई खूप छान आहे. तर खरंच मैत्रिणींनो, माझ्या सासूबाई खूप छान आहेत, खूप छान आहे, स्वभाव त्यांचा खूप चांगला आहे त्या. आणि त्या सुशिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत, त्याच्यामुळं त्या कधी असं सुनांना त्यांनी जाच केलेला नाही किंवा कधी अगदी त्यांना 3 मुली आहेत, पण त्या 3 मुलींसारखं आम्हाला दोघी सुनांना त्या सांभाळतात. मी म्हटलं ना की माझा मुलगा 21 वर्षाचा आहे, माझ्या लग्नाला 26 वर्ष झालेत, पण मला सासू पण काय असतं माहीत नाही आणि नणंद पण काय असतं माहीत नाही. कारण माझ्या नंदा पण तिघी खूप छान आहेत स्वभावानं, त्यांचा पण स्वभाव एकदम छान आहे माझ्या नंदांचा. त्यामुळं ना त्यांच्याकडून शिकावं की नणंद भाऊजाई कसं राहायचं असतं ते. कारण त्यांचं पण असं. तुम्हाला भाकरी लावते, थांबा एक मिनिट. माझी मोठी नणंद पण परवा ते मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं ना, ती भांडी घासत होते ती. कारण मला वाटलं होतं कोणतरी ताई कमेंट करतील की त्यांना का भांडी घासायला लावलेत, तर त्या ना आमची अगोदर स्टीलची सगळी भांडी माझ्या जाऊबाईने घासली होती. मग जाऊबाईला ती म्हणत होती तू आधी म्हणजे अगोदर आंघोळ करून घे, मी एवढी पितळेची भांडी राहिलेत तर मी एवढी घासून घेते, नंतर मग मी आंघोळ करून घेते. कारण ती घरं वगैरे धुवून घेतलेली होती, त्याच्यामुळं त्या घासत होत्या. नंतर त्या अंगणवाडीच्या बाई असल्यामुळं त्यांना एवढं जास्त आम्ही कोण काम लावत नाही. आणि त्या विधवा असल्यामुळं आमच्यापाशीच असतात, कारण त्यांना लेकरबाळ काही नाही. जास्त काय मनात आणू नका बघा, म्हणजे मला कोणी नाही केली वाईट कमेंट, पण मी कमेंट करायच्या अगोदरच सांगते. आणि तुम्हाला मी भाकरी लावते मैत्रिणीनं, बघा कशी झाली भाकरी सांगा मला. एकच भाकरी केली आता त्यांच्यापुरती, झाला तर मी त्यांना जेवायला पण देते. आणि मैत्रिणीनं उद्यापासून मी 2 व्हिडिओ टाकत जाईल, तर तुम्ही वेळात वेळ काढून माझे दोन्ही व्हिडिओ बघत जावा आणि माझा थोडा वॉच टाईम वाढवा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.